1 इज इक्वल टू 4। 4 रनों का बोनस मिलेगा बल्लेबाजी करने वाली टीम एसके स्पोर्ट्स मौजे दापोली को। 4 रनों के साथ ही साथ रन संख्या यहां पर देखिए स्कोरबोर्ड के ऊपर तेजी के साथ आगे बढ़ती हुई 12 रन बिना कोई विकेट को। अच्छी शुरुआत यहां पर एसके स्पोर्ट्स मौजे दापोली के द्वारा देखने को मिलती हुई। इससे बढ़िया तो स्टार्टअप हो नहीं सकता दोस्तों। फिलहाल यहां पर गेंदबाजी मार ये बिल्कुल सटीक लाइन और लेंथ के साथ ऑन साइड की तरफ ड्राइव किया। खिलाड़ी वहां पर मौजूद, लगातार मिसफील्ड का प्रदर्शन। एक खिलाड़ी असफल रहे थे, दूसरे खिलाड़ी ने आकर गेंद को रोकने का प्रयास किया, वो भी थोड़े से असफल रहे, लेकिन उसके बीच में बल्लेबाजों के पास सुनहरा मौका था 3 रन बड़े इत्मीनान के साथ कंप्लीट करने का। और 3 रनों के साथ ही साथ यहां पर देखिए स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या इस समय 15 पर पहुंच चुकी है। लॉस ऑफ 0 विकेट। यश इस समय आक्रामक रवैया अपनाते हुए, यश के पास वो पावर है, यश के पास वो क्षमता है। हुनर तो हर खिलाड़ी के पास होता है, किसी का छप जाता है, किसी का चिप जाता है। इस खिलाड़ी के हुनर को यहां पर बोलने की आवश्यकता होगी। यह बिल्कुल अच्छी गेंदबाजी, शायद नॉन स्ट्राइक मार पर जो खिलाड़ी थे उनको गेंद लगी थी। पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग थी, और जब तक गेंद मंदार के हाथ में आती, तो भाई के हाथ में आती, उसके पहले 2 रन वो पूरे हो चुके थे। इसी के बीच यहां पर ऑन साइड की तरफ दोबारा ड्राइव किया, मात्र सिंगल ही मिलेगा। सिंगल के साथ यहां पर रन संख्या आगे बढ़ती हुई, अब देखा जाए तो रन संख्या इस समय 18 पर पहुंच चुकी आहे। फ्रेंड सर्कल, चला मी आपल्याला वारंवार विनंती करतोय, माझे ऑर्गनायझर टीम जे लाईन वन असतील जरा 2 मिनिटांसाठी या इकडे। चला घ्या, तुम्ही घ्या। फ्रेंड सर्कलचे जेवढे कार्यकर्ते आहेत जे इथे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, जरा 2 मिनिटांसाठी या इकडे। लांबलेलं षटक आपण भाई यांचा पाहतोय। डावकुरा फलंदाज समोर होता, एकदा वेगाने पूर्ण केली आहे, तर एका धावेवरती समाधान मानावं लागेल। षटक क्रमांक 1 चा खेळ संपला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या आता पोहोचते 19 या आकड्यावरती। बिनबाद 19, चांगली सुरुवात। एसके स्पोर्ट्स ना दरम्यान या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं गेले 4 पर्व ज्यांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी, सप्तसुरांच्या अभिषिक्त सम्राट राजेश निकम सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या शाहिरांसाठी होऊन जाऊ द्या। 5व्या पर्वामध्ये देखील शाहीर राजेश निकम, सप्तसुरांच्या अभिषिक्त सम्राट यांचं मुख्य मंचावरती आगमन होत आहे। सर, मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सकाळच्या सत्रामध्ये देखील जे भावपूर्ण श्रद्धांजली पर गीत आपण ऐकलं, अर्थात त्या गीताचे गीतकार सुरेल आवाज यांचा आपण आहे। सप्तसुरांच्या अभिषिक्त सम्राट शाहीर राजे सरांसाठी कैलासवासी विशाल, कैलासवासी विनायक यांच्या जीवनावरती आधारित अर्थात जे भावपूर्ण श्रद्धांजली पर गीत आपण सकाळी ऐकलं, या भावपूर्ण श्रद्धांजली गीता यार शाहीर, मी आपल्याला विनंती करतोय, या शाहिरांना देखील मानाचा मुजरा करूया, त्यांना पुन्हा एकदा मुख्य मंचावरती आमंत्रित करूया। शाहीर राजेश निकम सर, खरं तर आज ऊर अभिमानाने भरून येतोय, कारण गेले 4 पर्व विशेष असं योगदान त्यांनी दिलं आणि पर्व 5 साठी देखील विशेष त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे।
मी शाहीर तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करेन. बंटी तू मात्र तिकडे लक्ष ठेव. सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो की या स्पर्धेला मला वाटतं हे 5वं वर्ष आहे आणि 2 वर्ष फक्त यायला नाही मिळालं, हे 3रं वर्ष आहे. आणि स्वर्गीय विशाल दादा आणि त्यांच्या मागोमाग स्वर्गीय विनायक दादा या दोघांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ज्या स्पर्धा ठेवल्या जातात आणि खरोखर मला वाटतं यावर्षी 5व्या वर्षाचं जे नियोजन आहे हे अतिशय वाखाणण्याजोगं या ठिकाणी नियोजन आहे. आणि म्हणून दोन्ही जे आपल्यातून निघून गेलेत त्यांच्या आठवणींना हा निश्चितपणे उजाळा असणार आहे. आणि जिथे कुठे असतील तिथे नक्की हे सर्व जो त्यांचा मित्रपरिवार आहे, जे त्यांचं कुटुंब आहे, ते नक्की या ठिकाणी बघत असतील की हा काय खटाटोप चाललेला आहे. आणि म्हणून वारंवार आम्ही या स्पर्धेचे एक खारीचा वाटा आम्हाला पण या स्पर्धेचे एक भागीदारी आपण बनवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि जो माझा या ठिकाणी यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या मंडळाचे या कमिटीचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद शाहीर. खरं तर तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. हे होते राजेश शाहीर निकम सर, जे गेले 5 पर्व या स्पर्धेसाठी विशेष कॉन्ट्रीब्युशन देताना आम्हाला पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मधुर आवाज आपण सर्वांनी ऐकला गीतांच्या माध्यमातून, अतिशय उत्तम गीतकार, अतिशय उत्तम गायक म्हणून त्यांची ख्याती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचं जे ऑफिशियल सॉन्ग आहे किंवा जे भावपूर्ण श्रद्धांजलीपर जे गीत आपण सकाळी ऐकलं आणि उद्या देखील आपल्याला एक गीत नवीन ऐकायला मिळणार आहे. या गीताचे गीतकार असतील, गायक असतील, शाहीर राजेश निकम सर आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा ऑर्गनायझर टीमच्या वतीनं मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो आणि मैदानाकडे जातोय. तर या ठिकाणी सुनील पवार हे देखील जोडलेले आहेत. त्यांनी देखील सर्व क्रिकेट खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि त्याचबरोबर विशालच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे. टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 31 या आकड्यावरती. 31 धावा, षटक क्रमांक 2चा खेळ संभवत या ठिकाणी संपला. अनिकेतच होतं ना, अंकित गोलंदाजीसाठी आलेले होते. अंकितने देखील 12 धावा दिल्या. विकेट मात्र त्याला मिळाले नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर भाई जबरदस्त मागणी ठरले. 19 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 31 या आकड्यावरती. केपी डॉमिनेटर्स बनाम एसके स्पोर्ट्स मौजे दापोली. बॉयज अँड जेंटलमॅन, अतिशय महत्वपूर्ण लढत आपण सर्वजण पाहतो. या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक घेत आहेत. जे ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर ऑफलाईन देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातली मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आजपासून या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली गावदेवी टेटवलीच्या ऐतिहासिक मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती आखूड टप्प्याचा बॉल नो म्हणून डिक्लेअर केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. अर्थात पंचांचा इशारा येतोय. कणकणी दणदणी चौकार, जबरदस्त पलटवार, वार पे वार, हर बार पलटवार, यश के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन चौकार. बट्टू गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ नजर आएगा. ज्यादा समय ना व्यतीत करे. पंच रोहित सर, पंच अंपायरिंग करते हुए नजर आए थे. ढेर सारी प्रतियोगिता में उन्होंने अंपायरिंग की है. इसके पहले बंबई हो, शायद पूना हो, उसके बाद जब वो ग्रामीण टेनिस क्रिकेट में आए, फ्रेंड सर्कल की तरफ से कई बार खेलते हुए नजर आए और जब जब अंपायर की जिम्मेदारियां उन्होंने निभाई है, बखूबी निभाई है. दोस्तों फिलहाल यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. छोटे कद के खिलाड़ी इस समय ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. सामने मिस्टर यश, बाहुबली है, ये बड़ा पैकेट है, ये बड़ा धमाका है, लेकिन इस बार भी नो बॉल का इशारा आता हुआ. 2 रन पूरे के, तीसरे की डिमांड होगी और जब तक थ्रो आता सीधा गेंदबाज के हाथों में. तीसरा रन मुकम्मल. 1+3 यानी कि = 4. 4 रन दोबारा मिलेंगे और इसी 4 रनों के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ. जी हाँ दोस्तों, इस समय 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर. मुझे लगता है इस मुकाबले में सबसे ज्यादा रन बन सकते हैं. केपी डोमिनेटर्स विन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड. पहले फील्डिंग करने का फैसला, बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था.
एसके स्पोर्ट्स मौजे दापोली को इस बार सटीक लाइन और लेन के साथ गेंद को फेंका था। देर आए दुरुस्त आए विलंब से, किंतु सफल गेंदबाजी का परिचय देते हुए गेंदबाज छोटा तीर वार करे। गंभीर इस छोटे पैकेट को बड़े धमाके में तब्दील होने की आवश्यकता होगी। बॉयज एंड जेंटलमैन, यह बड़ी प्रतियोगिता, यह बड़ा मंच है। कैलाशवासी विशाल, कैलाशवासी विनायक स्मृति चषक 2025, यह अभिमान और स्वाभिमान से भरी हुई प्रतियोगिता। तमाम दर्शकों की निगाह इस प्रतियोगिता की तरफ। फिलहाल यहां पर देखा जाए तो गेंदबाजों ने अब काफी हद तक वापसी करना शुरू कर दिया है और द विकेट गेंदबाजी करेंगे। उनके सामने होंगे मिस्टर यश। हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी क्या कैरी कर पाएंगे? यस एब्सोल्युटली, यह पहली सफलता हाथ लगती हुई केपी डोमिनेटर्स के। बट्टू कुठे गेला? खिलाड़ी बेमिसाल है, ये महान खिलाड़ी है, कामयाब खिलाड़ी की निशानी बनते हुए ये मुन्ना इस समय बल्लेबाजी मार्ग पर आ रहे हैं। यश की जगह लेंगे, स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। सामने गेंदबाज इस समय बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल किया, कलाइयों का खूबसूरत इस्तेमाल करते हुए ऑफ साइड की तरफ हल्के हाथों से ड्राइव किया था। खिलाड़ी थोड़े से दूर खड़े थे, काफी तेजी के साथ आते हुए गेंद को फील्ड किया, लेकिन उसके पहले बड़ी इत्मीनान के साथ वो दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। और ये बिल्कुल अच्छी गेंद थी। फिर एक मर्तबा ऑफ साइड की तरफ ड्राइव किया। यहां पर इसी गेंद के ऊपर भी बड़े आसानी के साथ 2 रन मुकम्मल करेंगे। स्वप्नील शिंदे, अमय पवार यांच्याकडे संपर्क करावा। स्वप्नील शिंदे, अमय पवार यांच्याकडे संपर्क करावा। आणि दरम्यान यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह केला, पुन्हा एकदा धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मुन्ना जबरदस्त इनफॉर्म फलंदाजी करताना षटक देखील संपलेला आहे। एकंदरीत या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते किती? 50 धावा ओव्हर झाली। यस ऍब्सोल्युटली यस, षटक संपले। अगदी चांगलं कॅल्क्युलेशन आणि पंचांसाठी बघा या ठिकाणी कमेंट्स आले, वा पप्याबाई जबरदस्त कामगिरी। आता पंचांच्या प्रेमामध्ये देखील आमचे ऑनलाईन क्रीडा रसिक पडलेले आहेत। खूपच चांगली पप्या यांच्यासाठी कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचले। कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं की मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील या खेळाडूंनी पंचगिरी म्हणून अतिशय उत्तम कामगिरी पार पाडले। त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं कमबॅक झालं। फ्रेंड सर्कल टेटवलीसाठी गेले अनेक वर्ष ते खेळतात। ज्या वेळेला संधी मिळते त्या त्यावेळेला पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ते कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला भेटतात। शेवटचं षटक असेल आणि निर्णायक आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती केपी डॉमिनेटर्स या टीमकडनं तुम्ही बॉलर्स पाहताय, तर समोरचा जर फलंदाजीचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला भेटतो अर्थातच मंदार यश, एक आक्रमक फलंदाज जो नुकताच बाद झाला। जबरदस्त फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली होती। गोलंदाजीसाठी आलेत बॉलर आहेत अंकित आलेत। अंकित वरती देखील फार मोठी जबाबदारी असेल, रोकावं लागेल, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये केपी डॉमिनेटरचा संघ प्रचंड मागे ठरलाय। बघा या ठिकाणी संभवतः जर आपण पाहिलं तर फुलटॉस करून घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर इथे धावा मात्र जरूर भेटतील। 3 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोअरबोर्ड वरती धावा झालेल्या आहेत इथे 53, 53 रन, लॉस ऑफ 1 विकेट। जबरदस्त कामगिरी। सो दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बघा हवेमध्ये बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढलं जातंय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आले। 2 धावा इथे मिळत आहेत। याच्यानंतर चला पुढची लढत श्री गजानन वॉरियर्स कामतकोण आणि श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण। दोन्ही टीमच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करायचा आहे। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल। एकीकडे श्री गजानन वॉरियर्स कामतकोण तर दुसरीकडे श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आणि यावेळेला विकेटचं पतन, मोठी विकेट गाळायला लागते। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन।
अंकित यावेळेला मात्र तुम्ही पाहताय सातत्यानं स्वतःच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय. स्ट्राईक वरती एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो अर्थातच विशाल आलेले आहेत. एका विशाल यावेळेला तुम्ही पाहता फ्लायटेड बॉल होता, नो बॉलचा इशारा रेफरी यांचा. फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. येस ॲब्सोल्युटली राईट डिसिजन. कारण आपण जर बघितलं तर एखाद्या प्रमाणापेक्षा जर जास्त उंचीवरून जर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, फ्लाईट जास्त देण्याचा प्रयत्न केला तर पंच नो डिक्लेअर करतात. त्याच्या अगोदर देखील ते आपण पाहिलेलं होतं. दरम्यान धावा मात्र इथे खोऱ्याने जमवलेत. SK स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमने. मुन्नासारखा स्टार खेळाडू या टीममध्ये खेळतोय. तर त्याचबरोबर KP डॉमिनेटर्स हा संघ देखील ज्यावेळेला फलंदाजीसाठी येईल त्यावेळेला या टीमकडनं देखील तेवढीच आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटू शकेल. अगदी समोरच्या बाजूने ड्राईव्ह केला, थोडीशी मिसफील्ड, 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेची संधी असेल आणि बघता बघता तिहेरी धाव देखील संभवता इथं पूर्ण होऊ शकेल. टीमची धावसंख्या आता पोहोचते 60 या आकड्यावरती. 60 रन. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब फलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि या स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या SK स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमकडनं उभारली गेली आहे. दादा बोला. हो हो सांगतो शैलू जेवायला गेला, आला की बोलतो. पहिला बॉल 2, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल इथेच आहे. जतीन दादांनी सुमितला फोन केला, त्याला पाठवले वाटतं तिकडे काहीतरी. बरं मग ठीक आहे शैलूला बघतो पाठवतो नंतर. येस सांगतो. तर शैलू जालगावकर इथे असतील तर त्यांना विनंती आहे कृपया कॉम्बॉक्सकडे संपर्क साधा. शैलू यावेळेला तुम्ही पाहताय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 62 ते 63 धावांचं विजयी लक्ष्य. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊया श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड, श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोंड. बोट टीम कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी.
प्लेइंग 11 ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. सामन्याला आरंभ होतोय. 63 धावांचं विशाल लक्ष्य आहे केपी डॉमिनेटर्सच्या संघाच्या समोर. आघाडीचे फलंदाज एकीकडे आहेत अर्थातच भाई, दुसरीकडे ऋषी पाचरटकर. दोघे विस्फोटक फलंदाज. पहिला बॉल आखोटाप्याचा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय नो मॅचलँड परिसरामध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन बॉल अडवेल तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईक रोटेट केले भाईने आणि आता स्ट्राईक वरती येतोय दापोली अंडरम ओपन टेनिस क्रिकेट विश्वातला हा सर्वांचा लाडका खेळाडू वन मॅन आर्मी ऋषी पाचरटकर. स्वतः संघ मालक आहे आणि त्याचबरोबर आपल्या टीमचं भविष्य देखील हा खेळाडू राहिलाय. ऋषी पाचरटकरच्या खेळावरती लक्ष असेल. समोर गोलंदाजीचा जर विचार केला तर मंदार आणि मंदारच्या विरोधामध्ये आखोटप्प्याचा बॉल खरपूस समाचार घेतलाय. बिग स्ट्रोक पाहायला भेटतोय. चेंडू संभवता डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय का? पंचांचा इशारा काय आलाय बघूया. काही वेळातच पंचांचा ऑफिशियल निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिघेही पंच किशोर सर असतील, रोहित सर, मयूर सर एकत्र येतात, चर्चा करतायत. नेमकं काय घडलं? लाईन बंद. चेंडू ट्रॅव्हल कुठून झाला हे बघणं गरजेचं आहे. चेंडू ट्रॅव्हल कुठून झाला ते बघूया. चेंडू ट्रॅव्हल. यस यस दॅट्स अ बिग हिट, दॅट्स अ बिग हिट. षटकार. चेंडू हा चेंडू ट्रॅव्हल कुठून झाला हे बघणं फक्त महत्वाचं आहे. खांबाच्या इकडून झालं की इकडून झालं तेवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे. टप्पा कुठे पडला ते नका सांगू. 6 चला 6 ओके. षटकार ओके. तर ऋषीच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. पहिल्याच बॉल वरती या स्पर्धेमध्ये षटकार ठोकणारा ऋषी पाचरटकर वन मैन आर्मी. ये तो झाकी है. जी हाँ दोस्तों, ये तो झाकी है. पिक्चर पूरा का पूरा बाकी है. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा. इसी अंदाज में बल्लेबाजी करता हुआ ये बंदा. ये अलग ही मिश्रण, ये अलग ही रसायन है. ओहो, इसी के साथ दोबारा उसी जोन में खेलने का प्रयास. एक गेंद जाती हुई मात्र डिक्लेयर जोन में. सिंगल मिलेगा. सिंगल के साथ यहां पर रन संख्या आगे बढ़ती हुई डबल डिजिट में 10 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. पहली गेंद के ऊपर 3 आए थे, दूसरी गेंद के ऊपर 6, उसके बाद तीसरी गेंद के ऊपर सिंगल. यानी कि 3 गेंदों पर 10 बने हैं. मुकाबले को जीतने के लिए एक विशाल लक्ष्य का यहां पर टास्क रखा है. 63 रनों की आवश्यकता होगी. और यहां पर देखिए स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए ऋषि पाचरटकर नजर आएंगे. मंदार के खिलाफ एक कड़ा आक्रमण होता हुआ नजर आएगा. ओहो, इसी के साथ यहां पर शानदार स्ट्रोक. खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद जाती हुई स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए गजब की बल्लेबाजी यहां पर ऋषि पाचरटकर के द्वारा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती ऋषि, कोशिश करने वालों की हार नहीं होती. इसी बात को यहां पर सही ठहराते हुए ऋषि पाचरटकर 3 गेंदों पर 13 रन पर खेलते हुए ऋषि पाचरटकर. जबकि टीम का स्कोर इस समय पहुंच चुका है 16 पर. 63 रनों का विशाल लक्ष्य सेट किया पहले बल्लेबाजी करते हुए एसके स्पोर्ट्स मौजे दापोली की टीम ने. और उसी बड़ी लक्ष्य का पीछा करते हुए ऋषि पाचरटकर ना आओ देख रहे न तो आओ देख रहे. हर गेंद को मानो सीमा रेखा के बाहर फेंकते हुए मंदार दोबारा तैयार होते हुए. लेकिन इस बार गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में जहां पर मिलेगा सिंगल. सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. अभी तक शायद मेरे ख्याल से 5 गेंदें हो चुकी है. आखिरी गेंद शेष होगी पहली ओवर की समाप्ति के लिए. मंदार पूरी तरह से डोमिनेट किया था. ऋषि पाचरटकर ने हावी नहीं होने दिया तो मंदार को. मंदार की जब जब खराब गेंद मिली है पूरी तरह से समाचार लिया था ऋषि पाचरटकर ने. अगर ये भी गेंद बड़े हिट के लिए जाएगी सीमा रेखा के बाहर तो यकीन मानिए दोस्तों 20 के ऊपर स्कोर जरूर देखने को मिलेगा. 17 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. ऋषि पाचरटकर सामना करेंगे. ओहो, यहां पर जड़ों में डालने का प्रयास किया था, मात्र सिंगल मिलते हुए सिंगल के साथ यहां पर रन संख्या आगे बढ़ेगी. पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या यहां पर पहुंच चुके 18 रन बिना कोई विकेट खोए. 18 ना तनिकीसाठी तुम्ही जेवून येताय मग शैलेश जालगावकर जर इथे आलेले असतील तर कृपया संपर्क करा. शैलू आलेत का तिकडे? शैलू जर आलेले असतील तर कृपया संपर्क करा. ओके, धन्यवाद.
डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद। हे दुपारचं सत्र मात्र चालू झालेलं आहे। या दुपारच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। 24 या ठिकाणी 18 बॉलमध्ये आता इथून पुढे 45 धावांची आवश्यकता। भाई मांडवकर तयार आहे। चेंडूला सन्मानजनक हँडल केलं गेलंय। तिथे क्षेत्ररक्षक सुशांतला तुम्ही पाहताय, मात्र एक सिंगल खात्यामध्ये जोडली जाते। मुन्ना बुरटे, त्याचं नाव रुपेश। या बॉलवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये आरपीने चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली। अगदी ॲग्रेसिव्ह आणि नक्कीच विध्वंसक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि हा कुठेतरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये देखील दिसलेला आहे। एकंदरीत जर चर्चा करत असाल तुम्ही खेळाडू आरपी 45 आणि त्याचबरोबर भाई मांडवकर, एका बाजूने दोन्ही हार्ड हिटर तर दुसऱ्या बाजूला डिफेन्सिव्ह मास्टर हा संघ म्हणजे एसके स्पोर्ट्स मौजे दापोलीचा संघ आपल्याला खेळताना दिसतोय। सातत्यानं पहिले प्रथम फलंदाजी करत असताना एसके स्पोर्ट्स मौजे दापोली संघाने 62 धावा बनवल्या आणि 63 धावांचा विशाल असा टार्गेट प्रतिस्पर्धी केपी डॉमिनेटर्स या संघाच्या विरोधामध्ये नक्कीच ठेवलेला आहे। पण तुम्ही जर बघत असाल इथे केपी डॉमिनेटर्स या संघाने देखील सुरुवात मात्र चांगलीच केली। पहिल्या 6 बॉलमध्ये 18 धावा काढल्या आणि षटक क्रमांक दुसरा आता मुन्ना बुरटे म्हणजेच रुपेश याच्या माध्यमातून इथे बॉलिंग केली जाते। राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल। आरपी मात्र तिथे आता मात्र ब्रह्मास्त्र घेऊन आहे। या बॉलवरती मॅक्सिमम बघायला मिळतील का, कारण का बाहुबली ओळखला जातो। या बॉलवरती सरळ मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करणार नाहीये। आरपी 45 बॅक टू द पॉइंट, मोठा धक्का बसतोय केपी डॉमिनेटर्स या संघाला। आणि ते एक मोठा विकेट म्हणावा लागेल, कारण जर पाहायला गेलं आरपी 45 याच्यासारखा विध्वंसक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतरला क्रमांक 3 वरती अंकित कर्डेला पाठवलं जाईल। आहे पोटेन्शियल या खेळाडूकडे देखील। केपी डॉमिनेटर एसके स्पोर्ट्सनं जर जेवण करण्याचं जर कोणता संघ राहिलेला असेल तर त्यांना विनंती आहे, आपलं जेवण झालं असेल अशी शक्यता आहे। ज्यांचं जेवण झालेलं नसेल त्यांनी संपर्क करा जरा प्लीज आमच्याकडे। कोणत्या संघाचं भोजन करायचं राहिलेलं असेल तर त्यांनी कॉम्बॉक्सकडे येऊन संपर्क करा प्लीज। जर कोणत्याही संघाचं जर भोजन करायचं अजून जर बाकी असेल तर कृपया संपर्क करा आमच्याकडे चालू सामना सोडून। जर पाहायला गेलं तर मुन्नाचा जो चेंडू टाकला होता अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग लेगच्या परिसरामध्ये कॅच पकडली गेली होती आणि त्याच्यानंतरला मात्र इथे अंकित कर्डेला पाठवलं गेलंय। इथे बॅकफुटला जाऊन ऑफला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केवळ आणि केवळ एक सिंगल धावी खात्यामध्ये जोडली जाणार आहे। यात मात्र शंका नाही, स्ट्राईक आता रोटेट केली जाईल। भाई मांडवकर यांचा बल्ला मात्र खामोश आहे। आता बल्ला मात्र बोलणं गरजेचं आहे। तुम्हाला विशाल टार्गेट पार करायचं, याचा जर तुम्हाला सिक्सर आणि त्याचबरोबर चौकार याचे मात्र तुम्हाला बहुसार करावा लागेल या मॅचमध्ये, तरच तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल। कारण जर बघायला गेला तर एकंदरीत संघ कुठेतरी बॅकफुटवरती परतलाय। ऋषी फास्टरटकर हा खेळाडू लवकर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतरला इथं शांत आणि संयमी खेळ आपण बघताय भाईच्या माध्यमातून बघायला मिळते। इथे 2 धावा कंप्लीट होताच तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी आणि यशस्वी प्रयत्नानं या ठिकाणी संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन सरकते। लॉंग द कार्पेट खेळले इथे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल वेगाने मात्र 2 धावा आता कंप्लीट होत आहे। 2चा खेळ समाप्त होईल। धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन आता पोहोचलेली आहे। शेवटचे 12 बॉलांचा मात्र खेळ शिल्लक आहे। अजून 37 धावांची आवश्यकता, 26 झालेत। 12 मध्ये 37ची आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी। 63 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे। 12 मध्ये 37 म्हणजे आक्रमक शैली या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल। दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं एसके स्पोर्ट्स या संघाकडे देखील ड्रेरस बॉलिंग ट्रॅकवरती बघायला मिळू शकतो, परंतु तसं नाहीये। संदेश साळवी याला गोलंदाजी देण्याचं डिसिजन घेतलं जाईल। मंदार गावडे, मुन्ना बुरटे आणि त्याचबरोबर यश भुवड हे जे तिन्ही खेळाडू अगदी एसके स्पोर्ट्सचेच आहेत। मौजे दापोलीतूनच बिलॉंग करणारे खेळाडू आज एका संघाकडे खेळताना दिसत आहेत। मी तरी म्हणेन संपूर्ण संघ मात्र आपण जर पाहायला गेलं या संघाकडे विशाल बडवे देखील मौजे दापोलीतलाच आहे।
त्यानंतर आदित्य हा खेळाडू देखील मौजे दापोलीतला. आज एसके स्पोर्ट्सच्या संघाकडे सर पाहायला गेले 5 ते 6 खेळाडू आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती संदेश साळवी, हवेमध्ये चेंडूला स्विंग करणे ही त्याची स्पेशालिटी राहिली आहे. परंतु समोर देखील खेडचा बाहुबली आणि खेडचा किंग या नावाने ज्या खेळाडूला संबोधित करतो असा मात्र भाई मांडवकर या स्पर्धेमध्ये आयकॉनची भूमिका घेत असताना खेळतोय. 12 मध्ये 37 ची गरज आहे. कमी गतीचा बॉल, नो बॉल टाकलाय, ना घाव दे का ना ताव दे का, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने देखील कॅच सोडली आहे. 2 धावा कंप्लीट, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतच नाहीये. 2+1 = 3. आता 3 ऍड करावे लागतील. धावसंख्येचा विचार करायला गेला धावसंख्ये आता मात्र जाऊन 29 ला जाऊन पोहोचले. 34 धावांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 34 ची गरज आहे. बॅट आणि बॉलचा तेवढा प्रॉपर असा टायमिंग बघायला मिळत नाहीये. मोठा संघर्ष करावा लागतो. शॉर्ट बॉलिंगची डिलिव्हरी अलोंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या जातील. रॉकेट थ्रो आपल्याला बघायला मिळतोय आणि बघता बघता दुहेरी धावा या खात्यामध्ये जोडल्या देखील जात आहेत. आता तुम्हाला नक्कीच कुठेतरी अग्रेसिव्हपणा आणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवत असताना हे क्रिकेट तुम्हाला साध्य करावं लागेल. संदेश साळवी मात्र चांगल्या प्रकारचं ऑफ स्विंग, चेंडू पडल्यानंतर लगेच आतल्या बाजूला येतोय आणि बॅटर्सला खेळणं मात्र कुठेतरी कठीण जाते. इथे अतिरिक्त उछाल आहे आणि सरळच बॉल मात्र टाकलाय. डॉट बॉल आहे. यष्टींच्या वरून मात्र बॉल ट्रॅव्हल यष्टीरक्षकाला देखील बीट केलं. पहिल्यांदा फलंदाज झाला आणि नंतरला मात्र यष्टीरक्षकाला जाऊन बीट केलंय. पुढचा बॉल असेल. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल आहे. अंपायर सांगतायत हा बॉल मात्र तुम्ही पुन्हा टाका. एक्स्ट्रा आता धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. भाई मांडवकर वल्ला कामोश. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. हा बॉल देखील मिस होते. जशी जशी डॉट बॉल येतील तसा तसं संघ थोडासा बॅकफुटवरती देखील परतताना दिसू शकेल. भाई आता जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा स्ट्रगल तुम्हाला यशस्वी बनवू शकतो का हे देखील बघावं लागेल. कमी गतीचा बॉल आहे. प्रॉपर टाइमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक विशाल आणि त्याचबरोबर अगदी जमिनीला बॉल घासेल इतक्या खाली जाऊन कॅच पकडली आहे क्षेत्ररक्षकानं आणि इथे मात्र विकेटचं पतन. भाई मांडवकर बॅक टू द पवेलियन. यापुढची मॅच असेल श्री गजानन वॉरियर्स कामतकोण, श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण. श्री गजानन वॉरियर्स कामतकोण संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचं डिसिजन घेतलंय आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलंब करू नका. क्विक फास्ट झाला. आपण लवकरात लवकर अंकित चला नॉन स्ट्राईकला जायचं आहे. 32 झालेले आहेत. जर तुम्ही बघताय तर या मॅच मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं असेल तर 8 मध्ये 31 होऊ शकतील. कारण ऋषी घेतले अगदी चांगला अनुभव देखील या खेळाडूकडे, परंतु डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना आपण बघतो एकच धाव आता मिळणार आहे. 1 धाव खात्यामध्ये जोडली जाते. 33 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. जिंकण्यासाठी जर तुम्ही विचार करताय 30 धावांची आवश्यकता. अंकित तयार आहे. या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट होते आणि या ठिकाणी 3चा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 36-36 या आकड्यावरती. तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर 36 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ करू शकेल का? शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलाय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये अजून जर पाहिलं तर विजयासाठी फार मोठ्या धावा बनवाव्या लागतील. 63 धावांचं विजय लक्ष्य गाठत असताना पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी पाचरटकरने दे धनादन फलंदाजी केली, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर सातत्यानं गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे तिथे. दुहेरी धाव तर पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? तर नाही. या 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि या 2 धावांच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचते 38 या आकड्यावरती.
इथं जर विजयी उद्दिष्ट जर यशस्वीरित्या गाठायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. पुन्हा एकदा डावकुरा फलंदाज स्ट्राईकवरती. ओहो शफल होत ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. नो बॉलचा इशारा आलाय. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 1+1 = 2 2 धावा इथे मिळतील स्कोअरबोर्डवरती. आणि पुनश्च एकदा आता अशा अपेक्षा प्रज्वलित होताना फलंदाजी करणाऱ्या टीमच्या म्हणजे केपी डॉमिनेटरच्या टीमची धावसंख्या मात्र झाले इथे 40. विजयासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता असेल. जर 3 ते 4 मोठे फटके आले तर केपी डॉमिनेटरचा संघ यशस्वी पुनरागमन करू शकेल. हो यावेळेला चांगला बॉल टाकलाय. अगदी खोलवरचा बॉल होता. यार्कर डिलिव्हरी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु संधी निर्माण करू दिली नाही गोलंदाजाने. मात्र दुहेरी धावावरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागलंय. 2 धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 42. 21 धावांची अजून देखील आवश्यकता. केपी डॉमिनेटर वर्सेस एसके स्पोर्ट्स. समोरच्या बाजूने शानदार स्ट्रोक. बॉलच्या खाली यश वेगाने येत आहेत परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. आपण जर बघितलं तर झेल सुटलाय आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज उठवत आहेत. इथे 3 धावा आल्या असत्या परंतु संभवता जो स्ट्रायकर बॅटर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दुहेरी धाव. टीमची धाव संख्या 44. विशाल लक्ष. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. यावेळेला स्लोअर बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅट अगोदर फिरली. बॉल त्यानंतर आला. डॉट बॉलची सांगता होते आणि केपी डॉमिनेटर संघ आता सातत्यानं एका डॉट बॉल नंतर बॅकफुटवरती चाललाय. यावेळेला फटका सजवला. हवेमध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अगदी 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु इथे धावा मात्र जर पाहिल्या तर तिहेरी धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. सक्सेसफुली 3 धावा पूर्ण केल्या आणि या बॉलवरती सरते शेवटी स्ट्राईक रोटेट केली आणि आपला जो सहकारी खेळाडू आहे युवा खेळाडू आहे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे त्या खेळाडूला स्ट्राईकवरती आणलंय. धावसंख्या पोहोचते 47. 63 धावांचं विशाल लक्ष. शेवटचा काही बॉल बाकी असताना तो यावेळेला फ्लायटेड बॉल. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. लॉंग ऑनला सुरेख क्षेत्ररक्षण. अजून एक विकेट. इनिंगचा खेळ देखील संपतोय आणि केपी डॉमिनेटर्स या टीमला या लीग फॉर्मेटमध्ये एसके स्पोर्ट्स मौजे दापोली या टीमकडनं पराभवाची चव चाकावी लागते. दोघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार संघ परंतु या मॅचमध्ये प्राबल्य आपण पाहिलं एसके स्पोर्ट्स मौजे दापोलीचं आणि या सामना जिंकत या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये पोहोचण्याच्या अशा अपेक्षा आता वेगाने प्रज्वलित झालेत एसके स्पोर्ट्सच्या. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय ते पाहूया. मॅन ऑफ द मॅच यशनी किती केले आकिब? हो यश त्यालाच देऊया ना. अंश नाचरे टीमशी संपर्क साधा. अंश नाचरे यालाच देऊया. यशला मी पण घेवायचं. शुभम अब्दुल आणि प्रशांत. शुभम आणि प्रशांत. शुभम प्रशांत. सूरज नाचरे आणि हा नुकताच जो सामना संपलेला आहे त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय ते आपण पाहूया. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय एसके स्पोर्ट्स या टीम साठी पावशतक धावफलकावरती ठोकणारा मिस्टर यश आपण ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्लीज वेलकम. लाजवाब फलंदाजी. ताबडतोब 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देत एक विशाल धावसंख्या सेट केलीत आणि विजयाची नांदी खऱ्या अर्थाने तिथे पाहायला मिळाली. यश आपण ठरलात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. राकेशजी घोडेराव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅचची जी कॅप आहे ते आपण यश यांना सुपूर्द करूया. छोटासा ब्रेकसाठी थांबतोय. कुठे जाऊ नका. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. हे लवकर घ्या पप्या. चला घे ना रे. वेळ कमी आहे. एसके स्पोर्ट्स मौजे दापोली केपी डॉमिनेटर्स. आपण जेवणासाठी जायचंय नाही तिकडेच चला तुम्ही दादा. चला हो चला. एसके स्पोर्ट्स मौजे दापोली आणि केपी डॉमिनेटर्स आपण जेवणासाठी जाऊया भाई. चला ऋषी आपली टीम घेऊन जाऊया आपण सगळेजण तिकडे. ओके चला. यश अरे तिथे आहे ना. व्हाईट कलरची कॅप आहे बघ. अरे व्हाईट कलरची कॅप आहे तिथे. इथे ठेवले. ए रुपया. रुपेश एक काम करतो आता कसं आहे ना दुसऱ्या राऊंड तिथे फक्त पंजाबचा स्कोर काल ते आपण तिकडे केलं होतं तसं तिथे गजानन वारेस आणि सप्तशृंगी वारेस आहे ना. आता बॅटिंग कोण आहे?
इथे धावा आणि इथे विकेट. ओके, इथे धावा आणि इथे विकेट. बाकीचं काय नाही. आता नंतर इनिंगच्या वेळेला बोलवा. गजानन वॉरियर्स आणि सप्तशृंगी. स्कोर प्रॉपर नक्कीच रसिक मायबाप देखील ऑनलाईनच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला जाऊन ते आनंद घेत आहेत. आणि जर का इथे जे ऑनलाईन रसिक देखील जोडले गेलेले आहेत त्यांनी जर का अजूनपर्यंत स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब तुमच्या समोरच बटन आहे, त्याला तुम्ही टच करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. येणाऱ्या नवीन नवीन स्पर्धा तुम्हाला पाहायची असेल तर पहिल्यांदा जाऊन बेल आयकॉनला देखील स्पर्श करा. आणि त्याचबरोबर ऑनलाईन रसिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऑनलाईन कमेंट येतात. सुनील पवार हे देखील सांगतात या संपूर्ण क्रिकेटपटूंना आम्ही शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आभार व्यक्त करतोय. अनंत तांबे देखील स्पर्धा पाहतायत. यस, धन्यवाद अनंत तांबे साहेब, तुम्ही देखील स्पर्धेचा आनंद घेताय. तुमच्या देखील मनापासून खूप खूप आभार. आशिषजी रेमजे देखील स्पर्धेसाठी या शुभेच्छा दिल्यात. आणि या शुभेच्छा देत असताना मी जातोय सरळ मैदानाच्या आतमध्ये. मॅच चालू आहे. एका बाजूला गजानन वॉरियर्स कामतकडून पहिलाच बॉल आहे. इथे फलंदाज अमेय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसतोय. आजू दैवलकरनं अमेयला गोल्डन डकचा शिकार बनवलाय. काय बॉलिंगचा नजारा पेश केलाय. एका बाजूला आहे गजानन वॉरियर्स कामतकोण, दुसऱ्या बाजूला श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण. या दोन संघांमधलं हे बॅटल आहे. पहिल्याच बॉलवरती फलंदाज अमेय पवारला बॅक टू द पॅव्हिलियन केलं जात आहे. काय कमालची बॉलिंग या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बॅटर चला या लगेच. बॅट्समन विलंब करू नका, आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. क्रमांक 3 वरती राज धोपटला पाठवलं जात आहे. फलंदाज चला या लगेच आपण, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजू दैवलकर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती. काय पहिलाच बॉल जड मध्ये टाकला होता. सरळ तिथे फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलं. यष्टींचा वेध घेतला, यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि इथे मात्र मॅच मध्ये पुन्हा आगमन आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं हीच तर सर्वात मोठी विकेट होती. आणि या पहिल्याच मोठ्या विकेटला मात्र पहिल्या बॉलवरती बाद करत असताना क्रमांक 3 वरती राज धोपट याला आता श्री सप्तशृंगी वॉरियर्स या संघाकडनं पाठवलं जात आहे. दोन्ही कामतकोणचे संघ आहेत. आपण जर पाहायला गेलं कमी गतीचा बॉल, नो बॉल टाकलाय. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, इथे क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल अतिशय वेगाने. मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील. 2+1 = 3 अशा 3 धावा आता मात्र खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. पहिला बॉल चांगला होता, प्रशंसा आपण अजूनही केली, परंतु दुसरा बॉल साफ खराब म्हणावं लागेल. हे कुठेतरी आपण म्हणतो ना की खराब सोच और पैरी कोई मोच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये देखील तुम्ही पाहिलंय. कुठेतरी बॉलर अजूच्या साह्यानं एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघासाठी या मॅच मध्ये तुम्ही बघताय तर एक चांगल्या प्रकारचा धावा देखील मिळून झालेत. इथे सुमितला पाहताय लॉंग द कार्पेट खेळले, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. केवळ एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता अनिल मात्र स्ट्राईक मार्कवरती आलाय. एका बाजूला राज असेल आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजनं पहिला बॉल चांगला हँडल केला, 9 वरती चांगला मोठा फटका. पहिलं षटक आहे. अनिल राईट हँडेड बॅटर्स आहे. तिथे आजू दैवलकरनं आतापर्यंत प्रभावित केले पहिल्या 2 बॉलवरती. यांना पुढचा बॉल आहे हा देखील आपण जर पाहिलं की यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. आबी अमृते जोपर्यंत चेंडू फेकेल, शुभम सवनसकर यांच्या माध्यमातून थोडीशी चूक आहे. अगदी यष्टींच्या समोर चेंडूला पकडण्याचं काम जर का मागे असते तर यष्टींवरती थ्रो देखील होऊ शकला असता. इथे फलंदाज बाद होण्याचे चान्सेस देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकले असते. चेंडू पकडण्यासाठी शुभमला खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. खूप मोठी मेहनत घेतली होती शुभमनं. परंतु त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं येणारा पुढचा बॉल आहे, संकट आणेल का? लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल. अर्जुन मात्र यावेळेला एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्यात. मिस्टर एक्स्ट्रा
एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना संघाची धाव संख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. यावेळेला बॉल आपण बघायला गेलं तर नक्कीच लॉंग लेगच्या परिसरामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडू अडवलाय. जोपर्यंत फेकेल बॉलरकडे या बॉलवरती देखील 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण म्हणतो ना की संघर्ष जेवढाच घडवतो तितकाच रडवत देखील असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रडायचंय की घडायचंय हे तुमच्यावरती आहे. इथे तुम्हाला घडावं देखील राहील. घडण्यासाठी पहिलं रडावं लागेल तरच तुम्ही यशस्वी होणार आहात. इथे त्याच गोष्टीचा अवलंब करून मैदानामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. फुल टॉस बॉल आहे, नो बॉल. आता अर्जुनला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करतोय बॉलिंग करत असताना. माणूस कधी नवीन नवीन बॉल टाकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो, त्याचं कॉन्फिडन्सची पातळी मात्र नक्कीच पातळीपर्यंत पोहोचते, तेव्हा माणूस मात्र बघा वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आणतो आणि हे चेंजेस तुमचं नक्कीच अपघाताचं कारण देखील ठरू शकत असतं. यावेळेला बंड्या शिर्केच्या माध्यमातून थोडीशी मिस फील्ड आहे, 2 कंप्लीट केल्या जातील. प्रयत्न तिसरा आहे, 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आहे. राज आणि त्याचबरोबर अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळते आणि धाव संख्या मात्र पुढे अतिशय वेगाने सरकत असताना 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक इन प्रोग्रेसला आहे. एक खेळाडू तर नक्कीच बाद झालाय, पण तो येणारा मात्र पुढचा बॉल संकट आणेल का हे देखील पाहावं लागेल. त्यावेळेला अगदी नक्कीच ऑप्शनच्या बाहेर सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आणि षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे तर 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. सप्तशृंगी वॉरियर्स या कामतगुणे संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा बनवल्या आणि त्याचबरोबर एक खेळाडू बाद देखील झालाय त्यांचा. आपण मागची मॅच नक्कीच पाहिली असेल. एसके स्पोर्ट्स या संघानं केपी डॉमिनेटर्सच्या संघाला पराजित केलं होतं. 15 झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं कोणत्या बॉलरला पाचारण केलं जाते हे देखील बघावं लागेल. पण तो बॉलिंग ट्रॅकवरती सुमितला बॉलिंग दिली जाईल. लेफ्ट हँड बॉलर सातत्याने गणेशकडे असू द्या संघाकडे खेळताना पाहिलंय. आज या संघाकडून खेळताना दिसतोय श्री गजानन वॉरियर्स कामतकोण या संघाकडनं तो खेळताना दिसतोय. यष्टीच्या मागे जर पाहायला गेलं तर भरभक्कम बांध्याचा खेळाडू शुभम सवनचकर काही वेळातच बॉलिंग ट्रॅकवरती दिसू शकतील का हे देखील पाहावं लागेल. पण तो या ठिकाणी विकी बॉलिंगसाठी आलाय. विकी बॉलिंग ट्रॅकवरती नक्कीच लेफ्टी फलंदाज आहे. बॉलर देखील लेफ्टी. पहिलाच बॉल या बॉलरनं मात्र नो टाकलाय. कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न आझादच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. 2+1 = 3 अशा 3 धावा मात्र खात्यामध्ये सोडल्या जात आहेत. धाव संख्या मात्र अतिशय वेगाने आता फडकत जाईल. 18 या आकड्यावरती स्कोअर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय. ही मॅच जिंकण्यासाठी खूप मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. लॉंग द कार्पेट डिस्कर लेगला खेळलाय. अक्षय पवार चेंडू पर्यंत पोहोचणार आहे. हो काय चांगला थ्रो आहे आणि तिथे मात्र दोघांमध्ये ताळमेळची कमी. इथे फलंदाज मात्र कोणता बाद होणार हे देखील पाहावं लागेल. पंच डिस्कस करतायत तर राज होतोय नाराज. जाईल मैदानाच्या बाहेर. धक्का मात्र बसतोय. धक्का क्रमांक दुसरा. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संघाला दुसरा धक्का बसतोय. सकाळच्या 17 पासून नक्कीच रसिक मायबाब ऑनलाईनच्या माध्यमातून जुळले गेले आहेत. स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलवरती ते खऱ्या अर्थानं घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा फ्रेंड सर्कल टेटवली प्रीमियर लीग कैलासवासी विशाल कैलासवासी विनायक स्मृती चषक 2025 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन ज्यांनी जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर स्पोर्ट्स टीम या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील अजिबात विसरू नका. नवीन फलंदाज मात्र इथे आलाय ओमकार कराटे हा खेळाडू म्हणजेच भाई कराटे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल अतिशय वेगाने 3 धावा कंप्लीट होताना आपण देखील बघताय आणि तेच तुम्ही पाहिलं देखील असेल. आपल्या सातत्यानं संघासाठी योगदान देणं त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचा एफर्ट्स असणं खूप गरजेचं. काय बॉल टाकलाय डोळ्यांचं फार न फेडले परंतु थोडीशी मिस फील्ड आपल्याला बघायला मिळते. हे कुठेतरी आपले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या माध्यमातून चुकीचं ठरले. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. ज्या ठिकाणी 1 धाव असेल तिथे अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करताय. ज्यावेळेला तुम्ही जिंकताना एका धावीनं मात्र कुठेतरी डिफरन्स पडत राहतो. नो बॉल इथे हवेमध्ये खेळलाय परंतु नो बॉल दिलाय पंचांनी. इथे 2+1 = 3 अशा 3 धावा ऍड कराव्या लागतील. कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा आता गजानन वॉरियर्स कामतकोणचा संघ टाकताना आपल्याला बघायला मिळतोय.
येणारा पुढचा बॉल असेल कमी गतीचा बॉल, सातत्यानं नो बॉल खराब गोलंदाजी. हे तुम्ही पाहिलंय. 1+1 अशा 2 धावा आता मिळून जातील. स्कोर कार्ड खूप वेगानं पुढे सरकत चाललंय. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन बॉल 3 विकेट प्लस 2. ओके 3 बॉल झाले. 3 बॉलचा अजून देखील खेळ बाकी असेल. असं वाटलं होतं की विकी चांगल्या प्रकारची बॉलिंग करू शकतील, परंतु या मॅच मध्ये ते देखील एक्स्ट्राचे बॉल टाकतायत आणि फलंदाजी करत असताना आपले प्रतिस्पर्धी संघाचे बॅटर्स मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे मोठमोठे प्रहार करताना देखील दिसत आहेत. लेग स्टंपच्या आता बाहेर बॉल आहे. आपण काय करताय याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. आपण म्हणतो ना, जिथे तुम्हाला नक्कीच कोणत्याही गोष्टी दिसत नाहीत, अपयश येते असं वाटतंय, तिथूनच मात्र पुन्हा एकदा सुरुवात करायची असते.